नमस्कार. स्पेलिंगच्या नियमामधले 2 व्हिडिओ आपण आतापर्यंत पाहिलेत. आता या व्हिडिओच्या माध्यमातून पुढचे आणखी काही नियम आपण पाहणार आहोत. राईट? यातला आता नंबर 5 चा नियम आपण पाहतोय, विच इज रिलेटेड टू व्हॉट? मात्रा. एक मात्रा जर आपल्या वाक्यामध्ये दिलेली असेल तर त्यासाठी आपण ई चा वापर करतो. त्याचा वापर करतोय, ई चा वापर करतोय. जसं बघा, रमेश. रमेशच्या र साठी आपण आर वापरणार आहे, जोडायला काही नाही म्हणून ए चा वापर करतो. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. कारण शब्द जोडण्यासाठी, अक्षर जोडण्यासाठी आपल्याला जर मध्ये काही नसेल तर ए वापरायचं असतं. म साठी आपण एम वापरतो, मात्रासाठी आपल्याला ई वापरायला सांगितलंय. ई नंतर परत ए लावायची गरज नाही. आणि श साठी एस एच, रमेश. अजून एक शब्द पहा, केदार. क साठी आपण के वापरतो, मात्रासाठी काय वापरायचंय? येस, ई. द साठी डी वापरतो, कानासाठी काय वापरायचंय? ए. आणि र साठी आर, केदार. या पद्धतीने आपण एक मात्रा असलेले शब्द प्रॉपर पद्धतीने स्पेल करू शकतो. फाइन. नेक्स्ट नियम बघा, नियम नंबर 6. याला आपण म्हणूया पहिली वेलांटी, ऱ्हस्व वेलांटी म्हटलं जातं. ऱ्हस्व वेलांटीच्या नियमासाठी आपल्याला आयचा उपयोग केला जातो. कशाचा उपयोग केला जातो? आयचा. हे मात्रापर्यंतचे जे काही स्पेलिंग तुम्ही शिकलाय, इथपर्यंतचे जे काही एक्सरसाइज मध्ये दिलेल्या प्रॅक्टिसेस आहेत ते करायला विसरू नका. लक्षात ठेवा, फक्त एक्सरसाइज सोडवणे म्हणजे आपल्याला स्पेलिंग आलं असं नाही आहे. कायमस्वरूपी काही गोष्टींच्या स्पेलिंगच्या प्रॅक्टिसेस आपल्याला करत राहाव्या लागणार आहे. पहिल्या वेलांटीसाठी आय, समजा मीरा असं जर आपण शब्द घेतला तर म साठी आपण एम वापरतो, पहिल्या वेलांटीसाठी आय. र साठी आपण आर वापरतो, कानासाठी ए, मीरा. अजून एक शब्द बघा, सगळ्यांना सचिन तेंडुलकर माहिती आहे. सचिन. स म्हणजे एस, जोडायला काही नसेल तर ए. च म्हणजे सी एच, पहिल्या वेलांटीला आय, ची. आणि न साठी एन, सचिन. गेट इट? पहिल्या वेलांटीसाठी आपण आयचा वापर करून व्यवस्थित पद्धतीने स्पेलिंग्स करू शकतो. आता तुमच्या शीटमध्ये दिलेल्या याच्यानुसार तुम्ही प्रॅक्टिस 100% करू शकता. आणि एक शेवटचा नियम या व्हिडिओमध्ये पाहूया, तो म्हणजे दीर्घ वेलांटीचा, ज्याला आपण दुसरी वेलांटी असं म्हणतो. आणि याच्यासाठी आपण वापर करत असतो डबल ईचा. कशाचा वापर करतोय? डबल ई. बघा आता, सीमा असा शब्द आहे, सीमा. सला दुसरी व्हेरायटी आली म्हणून एस डबल ई, सी. म साठी एम, कानासाठी ए, सीमा. अजून एक शब्द आहे, कोणता शब्द घेऊया आपण? हा, रीना. राईट? रीची दुसरी व्हेरायटी आली म्हणून आर डबल ई, री. न साठी एन, कानासाठी ए. या पद्धतीने आपण मात्रा, ऱ्हस्व वेलांटी आणि दीर्घ वेलांटी यांचे स्पेलिंग प्रॉपर पद्धतीने तयार करू शकतो. सगळे स्पेलिंग बनवणं खूप सोपं आहे. फक्त एकच गोष्ट करायची, प्रत्येक अक्षरागणिक आपण काय लावतोय याचा एक अंदाज घ्यायचा आहे. तिथे मध्ये ए टाकायची गरज आहे का नाहीये, की काय आहे, हे सगळं आपल्याला पाहणं गरजेचं आहे. राईट? या तिसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 7 नियम क्लॅरिफाय केलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच.